उमेश उर्फ चंद्रपूर यावलकर सर, नुकताच बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वत्र पूर्ण राष्ट्रीय पक्ष म्हणून ठरलाय. पुन्हा देशामध्ये एक नंबर पक्ष होत आहेत, काय सांगू शकाल? निश्चितच भारतीय जनता पक्ष हा आज भारतातलाच नव्हे तर जगातला एक नंबरचा पक्ष झालेला आहे आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आपल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आला. एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर बिहार राज्यानं एक विश्वास व्यक्त केला आणि हा विजय ऐतिहासिक विजय आहे. निश्चितच भारतभर याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये भविष्यकाळाच्या निवडणुकामध्ये निश्चितच दिसून येईल. सर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा बिहारमध्ये जाऊन प्रचार केला. आज त्यांच्या जर प्रयत्नाला यश आलं, काय सांगू शकाल सर? आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय कार्यकुशल व्यक्ती आहे, मुख्यमंत्री आहे आणि त्याचासुद्धा चांगला असा परिणाम त्यांच्या प्रचाराचा बिहारमध्ये जाऊन जो त्यांनी प्रचार केला त्याचासुद्धा अतिशय चांगला परिणाम बिहारच्या निवडणुकीवर झाला आणि हे एक सामूहिक यश आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमच्या मुख्यमंत्री महोदयाचा वाटा आहे. सर, आज थोर क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती आहे. एक पूर्ण देशभर कार्यक्रम होता, काय सांगू शकाल? मी बिरसा मुंडाजींना अभिवादन करतो आणि एक क्रांतिकारी युगपुरुष आज त्यांची जयंती आहे, त्यांना मी अभिवादन करतो आणि त्यांच्या अनुयायांना, चाहत्यांना, सगळ्यांना आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या सुद्धा निवडणूक मतदारसंघाचे लोकनेते म्हणून आमदार उमेश यावलकर यांनी सांगितलं की बिहारमध्ये जो विजय झाला तो भारतीय जनता पार्टी पूर्ण देशामध्ये एक नंबरचा पक्ष होता आणि याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो प्रयत्न केला, यांनी सुद्धा बिहारमध्ये प्रचार केला, त्यांनी सुद्धा आज रिलीज झाला. संपूर्ण भारतभर आज नरेंद्र मोदी यांचं नाव होत आहे आणि आज भारतीय जनता पार्टी पक्ष पूर्ण भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये एक नंबर होत आहे. आज आमदार उमेश यावलकर यांनी सांगितलं की भगवान बिरसा मुंडाची जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत आहे, यामध्ये ते सुद्धा सहभागी होते.